छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे बाबा फटाके 23 तारखेसाठी ठेवा, आता वेळ कमी आहे, 15 मिनिटं आहेत फक्त। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेला उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके मतदार, ज्येष्ठ सगळे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नजीब मुल्ला हे आपले महायुतीचे उमेदवार आहे। हे बंद कर ना बाबा। हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे जिल्हा, आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये कळवा मुंब्रा हा मतदारसंघ, या कळवा मुंब्र्यावर पण दिघे साहेबांनी प्रेम केलं। दिघे साहेबांनी नेहमी राजन किनी इकडे उभे आहे, राजन किनी मुंब्र्यात राजन किनीच्या घरी जायचे, त्यांच्या सोबत आम्ही जायचो आणि इथला मतदार नेहमी बस ना खाली महायुती सोबत राहिलेला, महायुती सोबत राहिलेला आहे। विकासाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे शिवसेना भाजप आपली युती होती, विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये आली आणि गेले 2.5 वर्ष या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम आपल्या समोर आहे आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं काम आपल्या समोर आहे। विकास विरोधी आघाडी, अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवणारी आघाडी ही आपण पाहिली। सगळ्या कामांना स्टे, सगळ्या कामात ब्रेक, सगळे काम बंद, प्रकल्प बंद, सगळे योजना बंद, असं सगळं चाललं होतं आणि म्हणून मग महायुती सरकार आणलं। या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये 2019लाच महायुतीचं सरकार आलं पाहिजे होतं, परंतु स्वतः खुर्ची आणि मोहापायी महाविकास आघाडीचं महाबिघाडीचं सरकार आलं आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार 2022ला आणलं। मला अभिमान आहे की 2-2.25 वर्षात आम्ही केलेलं काम आज जनतेसमोर आहे। 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम तुम्ही दाखवा, होऊन जाऊ द्या। दूध का दूध, पाणी का पाणी, आणि कळू द्या लोकांना कोणी विकासाला विरोध केला आणि कोणी विकास पुढे नेला। अरे खोलून ठेवून आणि एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना। माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत, या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितोय, हा लाडका भाऊ तुमचा उभा आहे आणि या लाडक्या भावाला आपल्याला मतदान करायचंय। खरं म्हणजे हा कळवा मुंब्रा इथे युतीचे मतदार राहतात आणि या भागामध्ये आता महायुतीचा उमेदवार आहे। नजीबा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे, ठाणे महापालिका त्यांनी गाजवली आहे आणि ते मोजकी लोक अभ्यास पूर्ण बोलत होते, त्याच्यामध्ये नजीबचा नंबर वरचा 1 नंबर। आणि आता महापालिकेच्या अनेक सभा त्यांनी गाजवल्या, आता विधानसभा गाजवण्यासाठी नजीबला विधानसभेत आपल्याला पाठवायचं। नजीबचा विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा।
आणि फटाके 23 तारखेला छोटे मोठे नाही, ॲटम बॉम्ब फोडायचे आहे. ढोल ताशे कोणाचे वाजणार? नजीबचे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI युतीचे. आणि म्हणून घंटी कुणाची वाजवायची? घंटी कुणाची वाजवायची? वाजवणार किती तारखेला? 20 तारखेला. आणि मला सांगायचं आहे की हा नजीब आपला कोकणी मराठी माणूस आहे. तुम्ही त्याच्या नावावर जाऊ नका. या आपल्यातला पोरगा आहे, त्याला निवडून द्या, काम करेल. अरे पहिल्या वेळेस याच नजीबने अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं, सगळ्यांच्या घराघरात गेला, मला याला मतदान घ्या, मला मतदान करा, मला मतदान करा. असंच आहे ना रे. आता कान पकडतोय, चूक झाली त्याची. आता याला मतदान करा, मतदान करा म्हणून निवडून आणलं. नंतर याला कळलं की खरं काय. आणि तेव्हापासून हा पण ऍक्टर आहे, पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केला. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक डोंग जिंकला. डोंग म्हणजे काय माहित आहे? आणि आता हे डोंग उघडा पाडायची वेळ आलेली आहे. अरे नगरसेवकांनी काम केलं तरी बोर्ड आमदाराचा, कुणी काम केलं तरी बोर्ड आमदाराचा. हे काम माझ्यामुळे झालं. अरे महापालिकेमध्ये मी सांगतो, नजीब काय रे, महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती या एकनाथ शिंदेने कळवा मुंब्र्याला दिलं. 3,500 कोटी रुपये. तरी सुद्धा आम्हाला बदनाम करतात, हे विकास विरोधी आहेत, हे बघतात मुंब्र्याला निधी देत नाही. संजीव जयस्वाल होता कमिशनर, त्याकडे जायचे आमदार. मला त्या संजीव जयस्वालचा फोन यायचा, मला एवढा निधी मागितलाय. अरे बोलला, पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंब्र्यातले मतदार आमचे आहे, त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणून या एकनाथ शिंदे 3,500 कोटी रुपये महापालिकेतून दिले. आणि नजीबच तेव्हा याचं द्या म्हणून सांगायला. आता घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना सगळं हातवर करा, कोणाच्या खात्यात पैसे आले तुमच्या पण येणार. ज्यांचे आले नाहीत त्यांचे पण खात्यात हा एकनाथ शिंदे पैसे देणार. या तुमच्या लाडक्या बहिणींचा पण योजना बंद करायला कोण आलं माहित आहे? महाविकास आघाडी म्हणाले योजना बंद पाडा. कोर्टात गेले स्टे आणायला, कोर्टाने 1 लाफा दिला, बोला पळा इथून. दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरमध्ये. आणि कोण गेले? महाविकास आघाडी. वडपल्लीवार म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता, अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही त्यांच्या पोरांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठी कोर्टात जाता, बंद पाडण्यासाठी कोर्टात जाता. आता म्हणतात आमचं सरकार आलं की सगळं बंद करणार. काँग्रेसचे लीडर म्हणतात ये रेवड्या वाटणे का काम बंद करेंगे. मग तुम्हाला पैसे देतो, ते रेवड्या वाटतात त्यांना. अरे या गोर गरीब महिला 1,500 रुपये त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळावा म्हणून आम्ही दिले. आम्ही पण गरिबी पाहिली आहे, गरिबी पाहिली. आमची आई कसं घर चालवायची, कशी तिच्या डोळ्यात तगमग, हे बिल भर, ते बिल भर, याचे पैसे ठेव, त्याचे पैसे ठेव. तेव्हा मी विचार केला होता
की जेव्हा माझ्याकडे अधिकार येईल तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना मी काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्ही निर्णय घेतला, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 2 हप्ते गेले तसं विरोधक म्हणाले, अरे लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे काढून घेणार नाही, हे देणार सरकार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही हप्ते भरणारे आहोत. हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार महाविकास आघाडीचं होतं. आम्ही 5 हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले. हा फरक आहे. या आचारसंहितेमध्ये तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बंद झाला असता, पण आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ला मतदान झाल्या डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात येणार म्हणजे येणार. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही ताकद वाढवली तर आम्ही पैसे वाढवणार. आशीर्वाद दिले, तुमचे पैसे तुम्हाला द्यायचे आहे. आणि म्हणून आम्ही वचननामा काढलाय. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. लाडक्या बहिणींना 1,500चे 2,100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि विरोधक म्हणतात लाडकी बहीण द्या, सुरक्षित बहीण द्या. आता तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात 25,000 महिलांची भरती आम्ही करणार. आणि जो आमच्या लाडक्या बहिणींकडे वाकड्या तिकड्या नजरेने बघेल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. बदलापूर माहित आहे आपल्याला, बदलापूर माहित आहे. तातडीने ताबडतोब डिसिजन. आवडला, पोलिसाला गोळी मारतो. नराधम अत्याचार करून पोलिसांवर गोळी मारणारा, याला अशीच शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. शेतकरी सन्मान योजना, प्रत्येकाला भुकेलेला अन्न, एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. ज्येष्ठांना पेन्शन 1500ची 2100 करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे. 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं विजेचं बिल जे येतं, तुम्हाला चिंता असते किती येईल काय माहित नाही. या विजेच्या बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आणि हे विजेच्या बिलाचं हे टोरेंट कंपनी हे लोकांना टोल सारखी वाटते. टोरेंट कंपनी अन्याय करत असेल तर टोरेंट कंपनीला पण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी आलात का लोकांना लुटायला आलात? तुम्ही लोकांना चांगली सेवा द्या. तुमचं बिल जे आहे जास्ती येते. लुटतात. सर्वांना विचारा, टोरेंट घालवायची ना, टोल सारखं घालवणार. महाविकास आघाडी या कॉन्ट्रॅक्टरना सूट देते आणि जनतेची लूट करते, असा महायुती नाही करणार. महायुती जनतेला सूट देणार आणि जनतेच्या मागे उभं राहणार. हे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नजीबला आता
तुला निधी किती मिळाला? मला 3 महिन्यात 200 कोटी दिले तुम्ही. 3 महिन्यात 200 कोटी. 5 वर्षात किती मिळेल? 2000च्या वर. अरे आम्ही का सरकार बनवलं? कारण आमदारांना पैसे मिळत नव्हते, निधीला, विकासाला, सगळ्या नावाने ठणठण गोपाळ होता. आणि म्हणून आम्ही सरकार बदललं. लोकांच्या मनातलं सरकार आलं. गोर गरिबांना न्याय देणारं सरकार आलं. या ठिकाणी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, माझ्या माता भगिनींना न्याय देणारं आम्ही सरकार आणलं. आणि म्हणून मला अभिमान आहे, आमच्या प्रत्येक आमदाराला 1-1, 2-2 हजार, 3-3 हजार कोटी रुपये फंड दिला आम्ही विकासासाठी. हे आमच्या सरकारचं काम. बंद पडलेल्या योजना सुरू केल्या आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं काम केलंय. परंतु या आमदारांनी काय केलं? मनीषानगर मध्ये काय केलं? म्हाडा. तुमच्या इथे म्हाडा लावला तरी वोट त्यांना देता तुम्ही, तरी वोट त्यांनाच देता. म्हाडा तुमच्याकडे लावलाय, हा म्हाडा काढून टाकणार आणि मनीषानगरचा विकास, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार. कारण धोकादायक इमारती क्लस्टर मध्ये घेण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आहे. धोकादायक इमारती या पुनर्विकास होणार आणि लोकांना हक्काचं घर या ठिकाणी मिळणार. पण एवढं सगळं देणार, तुम्ही काय करणार? आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता माझं एक काम करणार. अजून एक 5 मिनिटं बाकी आहेत बघा, लवकर संपवतो. आणि तुम्ही माझं एक काम करणार पक्का. तुम्ही तुमच्या आता घरी जाणार, तुम्ही त्यांना सांगा आपल्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आम्ही भेटून आलोय. एकनाथ शिंदेनी सांगितलंय, कुणाचा पण बाप आला, कुणाचा पण मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती बनवायचंय, लखपती. हे निरोप देणार तुम्ही पक्का. आणि 20 तारखेला काय करणार? कुठला बटन? कुठला? 2 नंबर बटन, घड्याळ, विक्ट्रीचं बटन. नाही तर तिथं धनुष्यबाण शोधत बसाल, गोळ होईल. आणि म्हणून घड्याळाचं बटन दाबायचं आहे. घड्याळी निशाणी आहे. आता आपली एक धनुष्यबाण आहे, एक कमळ आहे आणि एक घड्याळ आहे. आता नजीबचा घड्याळ आहे आणि नजीब पहिल्यापासून घड्याळवालाच आहे, पण आपला आहे तो. घड्याळवाला असला तरी आपला आहे, आपला पोरगा आहे. त्याला आशीर्वाद देणार तुम्ही. 1 दिवस त्याच्यासाठी काढा. नजीब तुमच्यासाठी 5 वर्ष सेवा करेल, 5 वर्ष. आणि या कळवा मुंबऱ्याच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. ही एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे. नजीबच्या माग खंबीरपणे एकनाथ शिंदे आहे, अजित दादा आहेत, देवेंद्रजी आहेत. आता काय बाकी आहे? अरे शिंदे साहब खड़ा इधर नहीं है, वो अगले में है, ये इधर ये खड़ा है. आणि म्हणून आपण नियम पाळणारे लोक आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, इतके वर्ष तुम्ही सहन केलं ना, आता सहन करायचं नाही. अन्यायाला वाचा फोडण्याचा टाइम आता आलेला आहे. आणि न्याय मिळवून घेण्यासाठी हा नजीब घराघरात जाईल, तुम्हाला सेवा देईल. या पूर्ण कळवा मुंब्रा या मतदारसंघाचा विकास करेल, ही जबाबदारी मी घेतो.
पण नजीब, तू मात्र निवडून आल्यावर हे सगळे कार्यकर्ते, राजन किनी, सगळे लोक, या सगळ्या एकटा म्हणजे राजन किनीचं नाव का घेतो, तो पण इच्छुक होता म्हणून, पण त्याला सांगितल्यानंतर त्याने दोघांनी एकजूट केली आणि या कळवा मुंबऱ्यावरचा अन्याय दूर करण्याचा निश्चय केला, संकल्प केला. आणि म्हणून नजीब निवडून आल्यानंतर सगळ्यांना मदत करायची, सगळ्यांच्या मदतीला धावून जायचं. सभी लोगों को मदद करने का काम नजीब मुल्ला करेगा. अभी हमारी योजना में कोई फर्क है? हिंदू बहन भी लेती है, मुसलमान भी लेती है, क्रिश्चियन भी लेती है, ईसाई भी, सब लोगों को मिलता है. ये फर्क करने वाले लोग, जो आपस में लड़ाने वाले लोग, इनसे सावध रहो, ये मैं बताने जा रहा हूं. आणि म्हणून नजीबला मी शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, एकेकाने 3-3, 4-4 मतं आणली ना, तर नजीब मुल्ला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबा, 2 नंबरचं, नजीबला निवडून आणा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वाजले किती? 9:58 झालेली आहेत. आपली सभा संपली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.